आज नाश्त्यासाठी काहीतरी हलकं फुलकं बनवायचं होतं, म्हणून मी मुगाची डाळ घेतली। अर्धा कप मुगाची डाळ मी घेतली, 2 ते 3 वेळा ती स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर मी ही 2 तास भिजत ठेवली होती। 2 तासानंतर डाळ छान भिजली गेले। इथे मी अर्धा कप पोहे यामध्ये घातले, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतले डाळीबरोबर आणि डाळीमध्येच असे हे 5 मिनिटं मी बाजूला ठेवून दिले। पोहे सुद्धा इथे सॉफ्ट झालेत। आता हे वाटून घ्यायचं आहे। डाळ आणि पोहे वाटण्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घेतलं आणि यामध्येच आता मी डाळ आणि पोहे काढून घेते। 2 चमचे यामध्ये दही घातलं आणि सगळं एकत्र बारीक वाटून घेतलं। यामध्ये आता आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत। किसलेलं गाजर घातलं, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं, जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घातली, जिरं घातलं, सगळं एकत्र मिक्स करून घेतलं। याची आता मी धिरडी बनवणार आहे। सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर डाळ भिजत घालून सकाळी सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता, अगदी झटपट तयार होतो। याबरोबरच मी टोमॅटोची चटणी सुद्धा बनवली आहे। पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।